तुमच्या बाळाचं वजन वाढत नाहीये का? मग हा सोपा पदार्थ जरूर ट्राय करा. अगदी 5 मिनिटात बनणार. हाय मॉम्स, आज मी तुमच्यासाठी बाळासाठी खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी घेऊन आले आहे. गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा चिला. चला सुरुवात करत, पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती रोज बेबीच्या रेसिपी अपलोड होत असतात. मी घेतला आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि 1 चमचा गुळ. छान असं आपल्याला गुळ इथे विरघळून घ्यायचा आहे. मी गुळ विरघळवते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, नाही तर विसरून जाल आणि नंतर शोधाल की अरे कुठे गेली ती मुलगी, म्हणून रेसिपी आता भेटतच नाहीये. तर पहा, इथे छान आपण विरघळून घेऊयात, कारण की गुळ जर आपण विरघळून नाही घेतला तर त्याचे जे गाठी असतात त्या आपल्या चिलामध्ये विरघळणार नाहीत आणि चिला आपला चांगला होणार नाहीत. आणि ह्या चिलाचे खूप सारे फायदे आहेत, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. गहू आणि गुळ या दोन्हीमध्ये ना नॅचरल कार्ब्स असतात, जे बाळाला पटकन ऊर्जा देतात आणि बाळाचं वजन वाढतं. आणि इथे पहा, आता गव्हाच्या पिठामध्ये मी ते गुळाचं पाणी जे आहे ते ऍड करून घेत आहे. थोडं पाणी ऍड करून घ्या. माझ्या हातामध्ये कॅमेरा असल्यामुळे मला व्यवस्थित तुम्हाला दाखवायला जमत नाहीये, मग मी थोडं इथे ऍड करून घेते आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्या. याचे खूप सारे फायदे आहेत. बेबी, सपोज तुमचं बेबी खूप अंडरवेट असेल, बाळ खूप अशक्त आहे, त्यासाठी बाळाला हे खूप हेल्पफुल ठरेल बाळाचं वजन वाढवण्यासाठी. आणि छान आता आपण एक थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतो. आणि मी माझ्या बाळाला गुळ किंवा असं गोड जास्त देत नाही, गोड देते पण अगदी कमी प्रमाणात. आणि अशा पद्धतीने इथे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे. अगदी पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. गुळामुळे ना बाळाचं वेट गेन होतं. तुमचं बाळ काही खात नसेल, बाळाचं वजन वाढत नसेल ना, तर हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी 5 मिनिटामध्ये बनणारा पदार्थ आहे, झटपट बनतो, जास्त वेळही लागत नाही. मी माझ्या बाळाला असेच पौष्टिक आहार बनवत असते आणि तुमच्यासोबत शेअर करत असते. आता पीठ छान मिक्स झालं आहे, आपल्याला त्याला ठेवायची पण गरज नाही बाजूला 5-10 मिनिटं, काहीच नाही. डायरेक्ट आपण तव्यावरती टाकू शकतो. थोडंसं इथे मी घी लावून घेतलं आहे तव्याला आणि नंतर टाकून घे, कारण की खाली लागायला नको. आणि हे ना बाळाच्या पचनासाठी खूप चांगलं आहे. गव्हामध्ये फायबर असतो, त्यामुळे डायजेशन सुधारते बाळाचे आणि गुळ पचन सुधारायला मदत करतो. आणि याच्यामुळे ना गुळामध्ये आयरन असतं, त्यामुळे रक्त वाढायला मदत होते, बाळाचं हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. आणि गहूमध्ये काही मिनरल्स असतात, बोन स्ट्रॉंग होत, म्हणजे हाडे मजबूत होतात त्याने बाळाचे. तर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा नक्कीच देऊ शकता. तुमचं बाळ काही खात नसेल, बाळाचं वजन वाढत नसेल ना, हा पदार्थ द्या, बाळ तुमचं नक्कीच आवडीने खाईल. हा पदार्थ तुम्ही 8 महिन्यापासून तर ते अगदी 2-3 वर्षापर्यंत बाळाला तुम्ही देऊ शकता. आणि माझ्या बाळाला मी 8 महिन्यापासून हे चालू केलं होतं. 8 महिन्याचं बाळ असेल तर अगदी छोटे तुकडे द्यायचे आहेत आपल्याला. आणि हे ना खूप सॉफ्ट आहे बरं, खूप सॉफ्ट होतं. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतेच तो कसा सॉफ्ट होतोय. आणि इथे छान आता आपण भाजून घेत आहोत. दोन्ही साईडने आपल्याला तूप लावून घ्यायचे. तूप खूप जास्तही नको, बाळाला खूप जास्त तेलकटही नको, कारण की आता उन्हाळा चालू आहे. आणि पाहत असाल किती सॉफ्ट हा झालेला आहे आपला इथे गव्हाच्या पिठाचा चिला. पाहत असाल किती छान झालेला आहे. जर आपण व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे केला तर तो अजिबात कडक होणार नाही आणि काहीच नाही. जर असा केला तर छान होईल. आणि माझं बाळ एवढं 2-2.5 तो कसेही फिनिश करतो. आणि 8 महिन्याचा बाळ असेल, तुम्ही पहिल्यांदा देत असाल तर अगदी थोडे द्या. आणि जर नेहमी त्याला सवय झाली तर तुम्ही त्याला 1-2 जसं बाळ खाईल तसं तुम्ही त्याला देऊ शकता, कारण की प्रत्येक बाळ हे वेगळं असतं. कुणाचं बाळ कमी खातं, कुणाचं बाळ जास्त खातं, त्याच्यामुळे बाळाच्या आवडीनुसार तुम्ही द्या. आणि बाळ खरंच खूप आवडीने खातं, त्याला नक्की द्या. पण जर पहिल्यांदा देत असाल तर काळजी घ्या, कारण की बाळाला कुठली ॲलर्जी वगैरे नाही ना गुळाची, हे पाहून तुम्ही बाळाला देऊ शकता. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंटद्वारे कळवा कोणता व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट हवा आहे. चला बाय, थँक्स फॉर वॉचिंग.